माझा मुलगा पायाखाली तुडवलाय. अरे चिखला आणि मांस एकच झालंय, पाणी आणि रक्त एक झालंय. जसा चिखल खालीवर करावा त्या चिखलामध्ये त्या बाळाचं मांस एकरूप झालेलं आहे. पाणी जसं बाहेर जातंय त्याच पद्धतीने त्या बाळाचं रक्त बाहेर वाहू लागलं. पत्नीला धाव घेतली आणि पाहिल्याच्या नंतर अरे काकाचं भजन झालंय आणि चिखलामधून पाणी आणि रक्त वाहत आहे. काकाची पत्नी समोर आली आणि काकाला बाजूला केलं, चिखलामध्ये हात घातला आणि वरती काढलं तर चिखल आणि मांस. आणि काकाच्या पत्नीनं काकाला सांगितलं, काका बाजूला सरका, पोटचा गोळा त्यामध्ये तुडवलेला आहे. तरी काकाचं भजन चालू आहे. काकाच्या पत्नीला बाजूला केल्याच्या नंतर सुद्धा ढाय मोकळे परानी लढू लागली. आई असते दादाची, अरे नेपुराची हिंद वाहे मावलीचे चित्त. आई ती आईच असते. बाळाला भूक लागल्याच्या नंतर बापाला कळत नाही, फक्त ती आईला कळत आहे. अरे गाय जर शेतामध्ये चरत असेल आणि गोठ्यामध्ये जर वासराला हंबराला फोडला तर गाय त्या ठिकाणी धाव गोठ्याची घेते. आपल्या मुलाचे घाव सोसणारी, आपल्या मुलाचे अपराध सोसणारी जगामध्ये कोण असेल तर ती फक्त आई आहे दादा. तुम्ही कितीही त्या मुलाला नाव ठेवा पण माझा मुलगा कसा नाही म्हणणारी फक्त आई आहे दादा, आई आहे. म्हणून त्या आईना त्या मुलाला बाजूला काढलं आणि काकाला सांगितलं, काका याच्यानंतर